नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, गरीब तो नाही ज्याच्याकडे पैसा कमी आहे, गरीब तो व्यक्ती आहे ज्याला पैसा मॅनेज करता येत नाही. जरी तुम्ही या वेळेला पैसे कमी कमवत असाल पण त्यात योग्य प्रकारचं मॅनेजमेंट करणं तुम्हाला जमत नसेल तर याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे पैसा कमी असला तरी शिस्त असेल तर नेहमी तुमचं फ्युचर हे फायनान्शियली स्ट्रॉंग असणार आहे, हे मात्र लक्षात घ्या. जर तुम्ही महिन्याला 10,000 रुपये कमवत असाल तर एका मध्यमवर्गीय व्यक्तीने ते पैसे कसे मॅनेज केले पाहिजेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जेवढे होईल तेवढे शेअर आपल्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत करा, ज्याने त्यांना देखील मनी मॅनेजमेंट कसे करता येईल हे समजणार आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. असेच वेगवेगळे प्लॅन्स स्ट्रॅटजी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चला तर मग पाहूयात. आजचा विषय खरंच खूपच महत्त्वाचा आहे. तुमचा महिन्याचा पगार जर 10,000 रुपये असेल तर खरंच हा महिनाभर कसा टिकवता येईल, कसं मॅनेज करायचं हे आपण पाहूयात. कारण सहसा कसं होतं, महिना संपायच्या आधीच आपल्या हातात आलेले पैसे खर्च होऊन जातात आणि ते आपल्याला समजत देखील नाही. तर आज मी तुम्हाला प्रॅक्टिकली मनी मॅनेजमेंट कसं करायचं हे सांगणार आहे. चला तर मग पेन आणि पेपर घेऊन बसा. तुम्ही ज्या घरामध्ये राहत आहात, ज्या रूममध्ये राहत आहात त्याचा घर खर्च भाडे हे आपण साधारणपणे 3,000 पकडूयात. त्यानंतर तुम्हाला किरकोळ लागणारं अन्न म्हणजेच किराणा 2,500 पकडूयात. आता हे मात्र तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत त्यावर अवलंबून करतं. तसेच वीज खर्च, मोबाईल रिचार्ज हा देखील महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी आपण 1,800 रुपये पकडूयात. इतर खर्चांमध्ये म्हणजेच तुम्हाला लागणाऱ्या जेमतेम वस्तू किंवा मुलांसाठी लागणारे शाळकरी वस्तू यासाठी 1,200 रुपये आणि बचतीसाठी दर महिना तुम्ही 2,500 कसेही करून साठवून ठेवायचे. आता एक मेन मुद्दा तुम्हाला मात्र लक्षात घ्यायचा आहे. खर्चाच्या आधी बचत ही नेहमी बाजूला काढून ठेवायची. यामध्ये 6,000 आवश्यक खर्च, 2,500 इतर खर्चासाठी वापरायचे आणि 1,500 हे बचतीसाठी नेहमी ठेवायचे. आता मात्र तुम्ही ही गोल्डन टिप लक्षात घ्या. आधी खर्च टाळण्यासाठी कुठकुठल्या गोष्टींवर पूर्णविराम लावायचा हे ठरवा. तर निव्वळ अनावश्यक खर्च जो आपण बाहेर काहीतरी चमचमीत जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खात असतो, त्यानंतर ऑनलाईन शॉपिंग सुद्धा तुम्ही नियंत्रित आणू शकता. आणि एखादी गोष्ट आवडली म्हणून लगेच घेतली असं अजिबात करू नका. त्या गोष्टींची खरंच तुम्हाला आवश्यकता आहे का हे नक्की पहा, तेव्हा ती घ्या. हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी दररोजचे 50 रुपये तुम्ही वाचवू शकता. पैसा जरी कमी कमवत असाल तरी मोठी स्वप्न नक्की ठेवा. कारण स्मार्ट प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर 10,000 पासून 1,00,000पर्यंतचा प्रवास शक्य आहे, हे विसरू नका. तुम्हाला असं प्रॅक्टिकल फायनान्स व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण या व्हिडिओच्या आणि चॅनलच्या माध्यमातून छोट्यातील छोटी रक्कम सुद्धा कशी मॅनेजमेंट करता येईल ती सुद्धा अगदी बेसिक पासून तुम्हाला सांगितली जाईल. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही तुमचं मनी मॅनेजमेंट कसं करता नक्कीच कमेंटमध्ये लिहू शकता आणि आम्हाला शेअर करू शकता. धन्यवाद.